गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बोर्डाची एक्झामिनेशन आता लवकर लवकर येते. टेन्शन वाढतंय, पण टेन्शन घ्यायचं नाही. वाय टू फिअर वेन सायन्सवाला दादा इज हिअर. आज या चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन ऑलमोस्ट 7 मार्क्सचे याचं वेटेज आहे पोरांनो. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हँड रिटन अशा IMP नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक दिली जाईल आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे की 2026 बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला येणार अशाच क्वेश्चनची रिव्हिजन एक वन शॉट तुम्हाला करून दिली जाणार आहे. एकदम मस्त चॅप्टर आहे, मजा करायची आहे आपल्याला. तर चला सुरुवात करूया. फक्त IMP टॉपिक वरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिले थोडं बेसिक शिकून घेऊ म्हणजे चॅप्टर समजेल. तुम्हाला माहिती आहे हा पूर्ण चॅप्टर रिॲक्शन बेसिस वरती पोरांनो. रिॲक्शन बदलणार, या जगात प्रत्येक गोष्ट बदलली जशी रिॲक्शन पण बदलणार. तर चला सुरुवात करूया बॅलन्स केमिकल इक्वेशन पासून. बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघा. इफ द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच एलिमेंट इज नॉट सेम ऑन द टू साइड्स ऑफ इक्वेशन इज कॉल्ड ॲज अनबॅलन्स इक्वेशन. म्हणजे काय पोरांनो, राईट साइड आणि लेफ्ट साइड. जी राईट साइड दिसते ना तुम्हाला, हे आहे रिॲक्टंट जे की रिॲक्ट होणार आहे. जी लेफ्ट साइड दिसते ना ते आहे तुमचे प्रोडक्ट, ज्याच्यात काही ना काही प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. म्हणजे रिॲक्टंट राईट साइडला काही ना काही करणार, काही ना काही केल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग हे जे रिॲक्टंट आहे हे काही करणार, मग प्रोडक्ट फॉर्म होणार. मग ह्या रिॲक्टंटचे नंबर ऑफ आयटम्स, ॲटम काय पोरांनो, ॲटम. हे रिॲक्टंटचे नंबर ऑफ ॲटम आहे. राईट साइडला जेवढे तेवढेच लेफ्ट साइडला हवे, पण इकडे तसे आहेत का बघूया. चला, Mg प्लस O2 तुम्हाला राईट साइडला दिसतोय. Mg किती रे, 1. Mgच्या पुढे किंवा खाली काय आहे का, नाही. O2 O किती, 2 आहे. आता या तुम्ही तुमच्या राईट साइडला, म्हणजे तुमच्या आता MgO आला. MgO खाली वर कुठे आहे का पोरांनो, काहीच नाहीये. म्हणजे Mg पण 1 आहे, ऑक्सिजन पण एकच आहे. पण तुमच्या राईट साइडला O2 किती होता, 2. बॅलन्स आहे का रे, नाही. ही काय झाली तुमची अनबॅलन्स रिॲक्शन. काय झाली पोरांनो, अनबॅलन्स रिॲक्शन. चला सेकंड, बॅलन्स रिॲक्शन. इफ द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच एलिमेंट इन द रिॲक्टंट साइड सेम द नंबर ऑफ ॲटम दोज एलिमेंट इन प्रोडक्ट साइड. म्हणजे रिॲक्टंटच्या साईडला आणि प्रोडक्टच्या साईडला जर नंबर ऑफ ॲटम असतील एलिमेंटचे हे सेम असतील तर ती झाली तुमची बॅलन्स केमिकल इक्वेशन. कसं काय, राईट साईडला तुम्ही बघा 2Mg प्लस O2. मॅग्नेशियम पुढे किती, 2. ऑक्सिजन खाली किती, 2. आता या तुमच्या लेफ्ट साइडला प्रोडक्ट साइडला जर का तुम्ही आले पोरांनो, तर प्रोडक्ट साइडला काय 2MgO. मॅग्नेशियम पण 2, ऑक्सिजन पण 2. बॅलन्स आहे, दोघी कसे आहेत, बॅलन्स. म्हणून याला काय म्हणणार, बॅलन्स केमिकल इक्वेशन. सिंपल आहे का नाही. चला आता इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट 3 मार्काचा क्वेश्चन 2026 बोर्ड एक्झामिनेशन मध्ये येणार म्हणजे येणार. ते 4 तुम्हाला दिलेल्या डेफिनेशन, या 4 पैकी एक डेफिनेशन्स येणार किंवा त्यांचं एक्झाम्पल म्हणून कुठली पण एक रिॲक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायला येणार आहे. चला बघूया. कॉम्बिनेशन रिॲक्शन कंबाईन्स, 2 जीव एकमेकांमध्ये येणार. या रिॲक्शन मध्ये काय होतं, कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये व्हेन 2 ऑर मोर रिॲक्टंट, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होता रिॲक्शन करताना, तेव्हा ते फॉर्म करता एक सिंगल प्रोडक्ट. जगाचा नियम आहे, ज्यावेळेस 2 गोष्टी एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेस नवीन गोष्टीचं उत्पन्न म्हणजे प्रोडक्ट फॉर्म व्हायला सुरुवात होते. ती आहे तुमची कॉम्बिनेशन रिॲक्शन. कुठली रिॲक्शन आहे पोरांनो, कॉम्बिनेशन रिॲक्शन. पाठ व्हायला पाहिजे आत्ताच्या आत्ता. व्हेन 2 ऑर मोर रिॲक्टंट आर कंबाइन्ड टुगेदर दे फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट इट्स कॉल्ड ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन. तुमची पाठ झाली रिॲक्शन C प्लस O2 CO2. सिंपल पाठ करा, सिंपल आहे. एक डेफिनेशन आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं एक एक्झाम्पल. ओके, कॉम्बिनेशन रिॲक्शन. यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन, ब्रेकअप मेथड. कुठली मेथड आहे, ब्रेकअप मेथड. आता डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये होतं काय, द केमिकल रिॲक्शन इन विच 2 ऑर मोर प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट. इकडं गजब कहाणी आहे. 2 प्रोडक्ट फॉर्म होणार, रिॲक्टंट एक राहणार. कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, 2 रिॲक्टंट 1 प्रोडक्ट. इकडे तसं नाही, इकडे काय पोरांनो, 1 रिॲक्टंट 2 प्रोडक्ट. अजब कहाणी, म्हणजे स्वतःच कार्यक्रम होतो इथे. कसं काय, आता C12H22O11 आपल्या पोरांना हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, C12H22O11. आपल्या बॉडीमध्ये जेवण केल्यावरती ग्लायकोलायसिस झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतं, ग्लुकोज. मग हे ग्लुकोजचे कार्बन
आणि आपलं वॉटर हे काय फॉर्म होतं म्हणजे काय आपण रिसीव्ह करतो सोडतो. ह्या गोष्टी तुम्ही एक रिॲक्शन तुम्ही तुझी पाठ करून ठेवा. चला यानंतर इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे आलं ना त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आली का नाही. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन इलेक्ट्रिक करून ब्रेकअप. डिकम्पोजिशन म्हणजे काय ब्रेकअप म्हणजे एकमेकांपासून दोन असं काहीतरी होणे. मग द रिॲक्शन इन विच कंपाऊंड इज डिकम्पोज बाय पासिंग अ इलेक्ट्रिक करंट. जेव्हा इलेक्ट्रिक करंट लगे 440 वोल्ट छूने से तेरे म्हणजे इकडे काय आहे जो तुमचा H2 आहे इलेक्ट्रिक करंट दिला त्याला फॉर्म काय होणार 2H2 आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे होणार. शॉक लागला ना त्यांना शॉक लगा इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मोस्ट IMP 4 मध्ये एक सांगितली मोस्ट IMP डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना म्हणजे काय होतं बघू याच्यामध्ये. द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा कोण घेतो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट घेतो. आता होतं काय इथे एक सुंदर प्रेमळ अशी छान एक लव्ह स्टोरी आहे पोरांनो. म्हणजे बघा Zn दिसतोय आणि CuSO4 दिसतोय. आता CuSO4 आहे ना पोरांनो हे एकमेकांना आवडणारे कपल आहेत. Cu ला SO4 फार आवडतो. Cu हा जो आहे पोरांनो एक मुलगा आहे. SO4 ही एक मुलगी आहे. ज्यावेळेस हे प्रेम करत असतात त्यावेळेस Zn अभ्यास करत असतो. मग Zn मोर रिॲक्ट आणि CuSO4 आहे याच्यात आता ऑब्व्हियस आहे ज्यावेळेस SO4 सोबत Cu राहणार Cuचा अभ्यासात जरा कमी लक्ष लागतो. मग एक लग्नाची वेळ येते. मग SO4 विचार करतो चामायला सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण पैसा कोणाकडं Zn कडं. मग ते Zn ला म्हणतं बच्चा आओ प्रोडक्ट बनाते हैं. मग Zn SO4 ला घेऊन जाणार. Cu बिचारा एकटा पडणार. मग Cu म्हणणार अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना म्हणजे काय जो कोणी मोर रिॲक्टिव्ह आहे तो कोणाला घेऊन जाणार लेस रिॲक्टिव्ह वाल्याला घेऊन जाणार. द रिॲक्टंट इन विच लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात ठेवावीच लागणार पाठ करावीच लागणार पेपरात येणार 2026 बोर्ड एक्झामिनेशन 4 पैकी एक रिॲक्शन. यानंतर डबल डिस्प्लेसमेंट. इथे डबल धमाका आहे पोरांनो. इथे डायरेक्ट डबल धमाका आहे. इथलं एक सिंपल लॉजिक आहे. बरेच पोरं कन्फ्युज होतात ही रिॲक्शन देताना पण असा जुगाड सांगणार ना पोरांनो असा जुगाड की तुम्ही आयुष्यात विसरणार नाही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच आयन ऑफ रिॲक्टंट आर एक्सचेंज. रिॲक्टंटचे जे आयन्स आहेत ते काय होणार एक्सचेंज होणार टू फॉर्म प्रेसिपिटेट इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता बऱ्याच रिॲक्शन आहे सगळ्या समजणार आहे का नाही. मग याच्यावरती ज्यावेळेस मी ऑफलाईनला पोरांना शिकवलंय त्यावेळेस मी एक गोष्ट सांगितली. पहिला मेल दुसरी फिमेल पहिला मेल दुसरी फिमेल एवढं लक्षात राहील. आता या Ag जो आहे मेल NO3 फिमेल Na कोण मेल Cl कोण फिमेल. रिॲक्शन दिसते तुम्हाला. चला आता Ag जो आहे आणि NO3 यांनी लग्न केलंय. Na आणि Cl नी पण लग्न केलंय. इथे काय म्हणायचं माहिती का याची बायको त्याला त्याची बायको याला. म्हणजे कसं आता जो Ag आहे हा Na बायकोला म्हणजे Cl ला घेऊन पळाला. AgCl तयार झाला. जो तुमचा Na तो म्हणतो अर मी तर एकटा आहे तो म्हणतो मी तुझ्या बायकोला घेऊन जाणार NaNO3 असं म्हणायचं नाही पण लक्षात ठेवण्यासाठी छोटासा जुगाड्या म्हणजे काय आयन काय होणार एक्सचेंज याचं त्याला त्याचं ह्याला. इसकी टोपी उसके सर उसकी टोपी इसके सर एवढं तुम्हाला इथे लावायचंय. एक रिॲक्शन समजली. सेकंड तुम्हाला सांगता आली पाहिजे BA कोण आहे मेल आहे S कोण आहे फिमेल आहे Zn कोण आहे मेल आहे SO4 कोण आहे फिमेल आहे. मग आता जो काही तुमचा SO4 आहे आता S मेल आहे S काय म्हणणार S पहिले BA काय म्हणणार SO4 ला चलो बच्चा चलो. मग BA SO4 सोबत जाणार. मग Zn एकटा Zn म्हणतो S तू पण चल ZnS फॉर्म झाला. सिंपल रिॲक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट. परत एकदा पाठ करा माझ्या मागे. द रिॲक्शन इन विच आयन्स ऑफ रिॲक्टंट आर एक्सचेंज. रिॲक्टंटचे आयन्स एक्सचेंज होतात त्याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय म्हणणार डबल डिस्प्लेसमेंट IMP रिॲक्शन. आता एंडोथर्मिक एक्झोथर्मिक पेपरला याच्यावरती डिफरन्स विचारण्याच्या बऱ्याच जास्त शक्यता असतात. आता एंडोथर्मिक एक्झोथर्मिक म्हणजे काय पहिले एंडो इन द प्रोसेस
म्हणजे ही जी प्रोसेस ज्यावेळेस होते, हीट फ्रॉम आउटसाइड इज ऍब्झॉर्ब ड्युरिंग फिजिकल चेंज. एंडो एक्सटर्नल बाहेरून, एक्झो म्हणजे काय आतून बाहेर, एंडो बाहेरून आत, एक्झो आतून बाहेर. आता एंडोथर्मिक मध्ये काय होतं, मेल्टिंग ऑफ आईस, आईस मेल्ट होतो म्हणजे काय रे पोरांनो, हा मधून बाहेर उष्णता, बरोबर आहे का नाही. एंडो हा काय करतो, हीटची काय करतो, बाहेरची हीटची ऍब्झॉर्ब करतो, बाहेरून आत हीट काय करतो हा ऍब्झॉर्ब. एक्झो आतून बाहेर सोडतो, काय करतो आतून बाहेर. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. ह्या तुमच्या काही गोष्टी झाल्या, ह्या लक्षात ठेवायच्या. एक दोन रिॲक्शन्स तुम्हाला पाठ ठेवता आल्या पाहिजे. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. काय रे एंडोथर्मिक एक्झोथर्मिक, परत एकदा. एंडो इन दिस प्रोसेस हीट फ्रॉम आउटसाइड ऍब्झॉर्ब, एंडो मध्ये आउटसाइड मधून आणि एक्झो मध्ये मधून बाहेर, गिव्ह अवे. आता फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मोस्ट IMP टॉपिक आहे. याच्यावरती फक्त तुम्हाला कोणकोणते फॅक्टर आहे डिपेंड ते विचारलं जाईल. फार मधलं एक्सप्लेन करायला तर आतापर्यंत रावलं गेलं नाहीये, त्यामुळे वन शॉट मध्ये शॉर्टकट मध्ये पटापट समजवतो. बऱ्याच मुलांना गोष्ट माहित नाही. आता कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, सगळ्यात पहिले नेचर ऑफ रिॲक्टंट. काय रे पोरांनो, नेचर ऑफ रिॲक्टंट. काय रे पोरांनो, नेचर ऑफ रिॲक्टंट. गण्यांनो ज्यावेळेस मी बोलतोय तुम्हाला तिथे रिपीट करायचंय, रिपीट केलं तर लवकर अंडरस्टँडिंग होईल आणि पेपरात कामात येईल. चला, नेचर ऑफ रिॲक्टंट काय. आता मला सांगा, जो काही रिॲक्टंट असतात ना, आपले एलिमेंट्स असतात, जो जास्त रिॲक्टिव्ह आहे तो लवकर रिॲक्टंट करेल, जो लवकर प्रोडक्ट फॉर्म. जो कमी रिॲक्टिव्ह आहे तो थोडा त्याला वेळ लागेल ना, सिंपल. त्याचं नेचर कसे. आता ऑन रिॲक्शन, जेव्हा ॲल्युमिनियम आणि झिंकची रिॲक्शन होते डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, तर त्यावेळेस ॲल्युमिनियम मेटल हा फास्ट रिॲक्ट होतो रॅदर दॅन झिंक. म्हणजेच काय, ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे झिंक पेक्षा. जो मोर रिॲक्टिव्ह तो लवकर रिॲक्शन करतो, जो लेस रिॲक्टिव्ह तो उशिराने रिॲक्शन करतो. असं. साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. आता रिॲक्टंटची जी साईज आहे ना त्याच्यावरती मॅटर आहे. आता मला सांगा, एक असा डंपर आहे आणि तो जर का रेसिंग मध्ये पळतोय आणि एक बारीक सडपातळ पोरगा जो रेसिंग मध्ये पळतोय, तो ऑब्व्हियसली जो सडपातळ तो पटकन पळणार आहे का नाही. सिंपल पोरांनो, जर रिॲक्टंटची साईज ही मोठी असेल तर ऑब्व्हियसली रिॲक्शन करायला थोडासा त्याला वेळ लागेल. छोटे असेल तर रिॲक्टंट लवकर करेल. हे काय, साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. चला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड हा स्लोली कोणासोबत, कॅल्शियम कार्बोनेट सोबत रिॲक्ट होतो, आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड हा रॅपिडली त्याच्यात काय होतो, रिॲक्टंट फॉर्म करतो. द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचा दर, रिॲक्शन किती वेळाने होईल हे कशावरती डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वरती, ते किती कॉन्सन्ट्रेशन फॉर्म मध्ये आहे असं. चला, यानंतर फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचे अजून काही टॉपिक्स. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. कोणकोणते रे पोरांनो, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीज ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. आता जर जास्त टेम्परेचर दिलं, जेवढी आग जास्त तेवढं प्रोडक्ट लवकर फॉर्म होणार. सिंपल आहे का नाही. जेवढं जास्त हीट दिली जाईल तेवढे रिॲक्टंट काय पटापट रिॲक्शन. स्लोली हीट दिली जाईल तर ऑब्व्हियसली टेम्परेचर कमी असेल तर रिॲक्शन पण हळूवार पद्धतीने किंवा लेट होईल. म्हणजे काय, टेम्परेचरवर डिपेंड आहे. हे फॅक्टर अफेक्ट करता रिॲक्शन होण्यासाठी. कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे कसं माहिती का, आपला मित्रांचा ग्रुप असतो शाळेमध्ये आणि त्याच्यातला एक तुमचा एक मित्र असतो, किती बी डेंजर कंडिशन येऊ द्या तो आपल्याला काय म्हणतो, अरे होऊन जाईल रे, काय टेन्शन नाही. आणि असे मित्र असले ना शाळेमध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं, की पेपर आला ना आपला बराच अभ्यास झालेला असतो, पण एक मित्र आपल्याला म्हणतो त्याचं काही झालेलं नसतं पण तरी तो म्हणा चल रे काही नाही, सिंपल आहे पेपर. म्हणजे आपल्याला पण एक कॉन्फिडन्स येतो. कॅटलिस्ट तसाच आहे. हा रिॲक्शन करणार काय नाही, हा बूस्ट करायचं काम. काय करायचं, बूस्ट. पटापट गतीने, म्हणजे त्याला कॉन्फिडन्स देतो रिॲक्शन. अरे कमांड बच्चा मे हे, चलो चलो चलो, फास्ट करायचं काम कोण करतो, कॅटलिस्ट. ऑन हिटिंग पोटॅशियम, म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये. कॅटलिस्टची डेफिनेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. काय, द सबस्टन्स इन वूज प्रेझेन्स ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग केमिकल चेंज. रेट जो आहे केमिकल रिॲक्शनचा हा काय होईल, बदलेल, वाढत जाईल, पण कुठल्याही प्रकारचा केमिकल चेंज याच्यामध्ये विदाउट काही होणार नाही. हा आहे तुमचा कॅटलिस्ट. तो प्रोडक्ट मध्ये काही इफेक्ट नाही करत, पण फास्ट गतीने तो बूस्ट करायचं काम कोण करतो, तुमचा कॅटलिस्ट. समजल्या या गोष्टी तुम्हाला. पहिले आपण काय बघितलं पोरांनो, फॅक्टर अफेक्टिंग मध्ये पहिला नेचर ऑफ रिॲक्टंट, साईज ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, यानंतर तुमचं टेम्परेचर ऑफ रिॲक्शन आणि कॅटलिस्ट.
समजलेले आहेत? सिंपल आहे हा टॉपिक. चला पुढचा अजून जास्त सिंपल आहे पोरांनो. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. तुम्हाला तुमचे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतो. कुठे ना कुठे विचारण्याची शक्यता आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन अशी रिॲक्शन जी ऑक्सिजनला घेते आणि हायड्रोजनला सोडते तिला म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन अशी रिॲक्शन जी हायड्रोजनला घेते आणि ऑक्सिजनला सोडते तिला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन. सिंपल आहे. कोणाला घ्यायचं कोणाला सोडायचं एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे मार्क मिळणार. आता त्याचे तुम्हाला थोडेफार ते डिफरंट तुम्हाला एक्झाम्पल दिले. 2MgO2 आणि तिकडे तुम्हाला 2MgO वगैरे हे रिॲक्शन जे तुमचे एक्झाम्पल आहे. एक एक एक्झाम्पल पाठ करून जा. पाठ करायची गरज नाही, सिंपल लगेच समजते तुम्हाला. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन ज्याच्यात रिडक्शन पण होणार आणि ऑक्सिडेशन पण होणार सायमल्टेनियसली त्याला म्हणणार तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन. काय म्हणणार पोरांनो? रेडॉक्स रिॲक्शन. चला बघूया. आता करोजन आणि रस्ट ही जी डायग्राम दिसते पोरांनो पुस्तकातली जी डायग्राम आहे त्याच्यातल्या काही रिॲक्शन्स आहेत. त्या रिॲक्शन्स कॅथोडची कोणती आहे, ॲनोडची कोणती आहे? करोजन. रस्ट डेफिनेशन डायरेक्ट पाठवो, डायरेक्ट रट्टाबो, कारण येणार पेपरमध्ये हे टॉपिक येण्यासारखे हॉट टॉपिक्स आहेत डायरेक्ट. आता ही तुम्हाला डायग्राम दिसते. हा एक असं एक बुच्चण आहे आणि बुच्चणमध्ये तुम्हाला एक खिळा दिलेला आहे. टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूबमध्ये काय दाखलेलं आहे? खिळा आहे आणि त्याच्यावर आहे ना पुराणं ऑइलची लेअर आहे. त्यांनी सांगितली बॉईल वॉटर आहे आणि त्याच्यावर काय ऑइलची लेअर आहे. इकडे तुम्हाला दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे पुराणं पूर्ण एक टेस्ट ट्यूब आहे, वॉटर आहे आणि पूर्ण ओपन येतो आणि त्याच्यात तुमचा खिळा टाकलेला आहे. एका साईडला तुम्हाला पूर्ण मोकळा एअर आहे आणि एक लास्ट तुम्हाला दिलेलं आहे पुराणं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे अनहायड्रोस कॅल्शियम क्लोराईड आहे आणि एअर तुम्हाला. आता बघा जेव्हा पण कोरोजन एखाद्या गोष्टीला गंज लागते तर ती दोन त्याच्या सराउंडिंग गोष्टी ज्या असतात त्याच्यानुसार पाणी वॉटर आणि एक आहे तुमचं जे काही हवेमधला जो काही ऑक्सिजन कार्बन वेगवेगळे गॅसेस आहे त्याच्यामुळे लागते म्हणजे एअरमुळे लागते. आता मला सांगा तुम्ही पावसाळा येतो, पावसाळा आल्यावरती तुम्ही जिने किंवा खिडक्यांना बघा गंज लागताना बघितलेलं असेल. जेव्हा जेव्हा पावसाळा जाण्याच्या मार्गावर असतो किंवा पावसाळा येतो का पाणी ओलावा येतो त्याच्यामुळे काय लागतो? गंज लागतो. आता या कंडिशनमध्ये पहिलं जे आहे आता पहिल्या कंडिशनमध्ये वॉटर आणि एअर दोघी मिक्स नाही पोरांनो. वरती काय टाकलं त्यांनी? ऑइल. म्हणजे काय एअरला यायला मध्ये जागा आहे का? नाही. पहिल्या रिॲक्शनमध्ये जी काही जो गंज लागेल तो लवकर लागणार नाही किंवा लागणार नाही. सेकंड जो आहे तुमचा सॉल्ट सोल्युशन आहे. ऑब्वियस याच्यात पाण्यात पण आहे आणि हवेत पण आहे. इथे गंज लागणार म्हणजे लागणार. थर्ड याच्यामध्ये फक्त हवेत आहे, इथे सुद्धा गंज लागणार, करोजन होणार. लास्ट याच्यामध्ये पूर्ण एअरटाईट कंटेनर, इथे पण काय लवकर गंज लागणार नाही. मधल्या ज्या दोन डायग्राम आहे त्याच्यामध्ये पण जी दुसऱ्या नंबरची डायग्राम आहे ते सगळ्यात जास्त गंज लागेल, तिसऱ्याला हळूहळू पद्धतीने पण लागणार, गंज लागणार. चला आता दोन रिॲक्शन तुम्हाला दिसत आहे ॲनोड आणि कॅथोड. जेव्हा रेडिश कलरची लेअर फॉर्म होते ना एखाद्या आयन सबस्टन्सवरती त्याला तुम्ही काय म्हणणार? करोजन किंवा रस्ट आपण म्हणतो. आता ज्या रिॲक्शन आहे कॅथोडची कोणती ॲनोडची कोणती डायरेक्ट पाठ म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे कॅथोडची कोणती रिॲक्शन ॲनोडची कोणती रिॲक्शन आहे, कशी आली काय आली. आता याच्यात वेळ घालत बसायची काही गरज नाही. यानंतर केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवा Fe2O3.XH2. एक्स म्हणजे नंबर्स आहेत ते, या गोष्टी लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन ऑफ करोजनचं प्रिव्हेन्शन करायचं आहे आता आपल्याला. आता प्रिव्हेन्शन म्हणजे काय? आता ह्या करोजनचं जेव्हा गंज लागतो तर तुला ऑब्व्हियस आहे ना आपल्याला अडवायला पाहिजे ना. असं होतं का गंज लागता अरे वा छान गंज आहे आमच्या घरी असं म्हणतो का आपण? नाही. प्रिव्हेन्शन काही ना काही उपाय आणतो आपण गंजावरती. मग कोणते? करोजन डॅमेज करू शकतं बाबा रे तुमच्या बिल्डिंगला, ब्रिजेसला, ऑटोमोबाईलला, शिप्सला, आयर्न रेलिंगला. मग हे जे आहे ह्या गोष्टी ज्या आहे आपल्यासाठी हानिकारक आहे. मग याच्यावरती आपण काय करू शकतो? कोटिंग सरफेस म्हणजे काही ना काही पेंट करतो, त्याला कोटिंग करतो. गॅल्वनायझिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग जे आपण शिकणार आहे लवकरात लवकर, गॅल्वनायझिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंगच्या काही ना काही लेअर. म्हणजे मला सांगा आयन आहे त्याच्यावरती, आता हा आयन आहे समजून घ्या, हा जो पेन आहे हा आपला आयन आहे. आता याच्यात जर का डायरेक्ट वारा लागला, आपला एअर क्वालिटी लागली किंवा आपलं पाणी लागलं तर ऑब्व्हियसली लगेच गंध चढणार. याच्यावरती मी जर का अशी कोटिंग केली तर पहिले कोणाला काही खराब होणार आहे? हे. नंतर हे होणार आहे का? नाही. म्हणजे काय कुठली ना कुठली कोटिंग करणे, गॅल्वनायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, हे प्रिव्हेन्शन आहे, इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. रॅन्सिडिटी घाणेरडा असा तुच्छ लेवलचा वास येतो का नाही? हा. मग आता व्हेन वी यूज ओल्ड किंवा जे काय आपण
खराब झालेला अन्नपदार्थ घरात ठेवतो ना पोरांनो, आणि 2-3 दिवसानंतर जर का तुम्ही भाजी आणि पोळी बघितली, 2-3 दिवसांनी डबा पॅक करून ठेवा. घरात एक्सपेरिमेंट करा मस्तपैकी, की भाजी घ्या, पोळी त्याच्यात टाका आणि 2-3 दिवसानंतर बघा असा मस्त घमघमीत वाचतो ना, डायरेक्ट सेंटेड वास येणार तुम्हाला त्याच्यामध्ये. ती झाली रॅन्सिडिटी. काय झाली? रॅन्सिडिटी. आता हे फूड स्टफ, ऑइल फ्रीज तुम्हाला सांगितलंय, अँटीऑक्सिडंट काय वगैरे, एअरटाईट कंटेनर ठेवलं त्याच्यातून घाणेरडा असा वास येणार का? ऑब्व्हियसली बराच वेळ ते ठेवणार, मग त्याच्यानंतर रिॲक्शन होणार, 2 गोष्टी एकत्र येणार, प्रोडक्ट फॉर्म होणार, बऱ्याच गोष्टी होणार, रॅन्सिडिटी होणार, वास येणार. रॅन्सिडिटी म्हणजे घाणेरडा असा वास. आता हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचे जेवढे गिव्ह रिझन आहे बाय हार्ट पाठ करायचे. मोस्ट IMP ह्या चॅप्टर मधून गिव्ह रिझन, डायग्राम बेस्ड क्वेश्चन, किंवा आता जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या तेवढं केलं, बबडी पेपर तुझाच. 100% चांगले मार्क मिळणार तुम्हाला. असा पेपर एकदम सिंपल आहे हा पेपर. आणि तुम्हाला सांगतो सायन्स 1चा पेपर जो येणार तो सिंपल येणार. मला विश्वास आहे आपलं पोरं करणार आहे. आणि पोरांनो, आत्तापासूनच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची. आपल्याला अभ्यास कोणासाठी करायचा आहे? 8 तास झटणाऱ्या आपल्या बापासाठी आणि दिवसरात्र आपल्यासाठी काबड कष्ट करणाऱ्या आईसाठी. हा अभ्यास केल्यानंतर आपल्या आई बापाला एवढं समाधान वाटलं पाहिजे की नाही यार, आमच्या पोरांनी काम केलं. जो काही पैसा लावला क्लासमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, वह्या पुस्तकं, जो काही खर्च झालेला आहे ना, त्याची परतफेड करण्याची, एक छोटीशी काहीतरी परतफेड करायची जी वेळ आहे ना, ती आता आलेली आहे. शेवटचे काही दिवस सुरलेले. लोक म्हणतील अभ्यास होत नाही, वर्षभर केल्याने आता काय होणार आहे? नाही, आत्ताच होणार. तू करू शकतो. सायन्सवाला दादाची पूर्ण टीम तुझ्या सोबत आहे. हे सगळं फ्री स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. जास्तीत जास्त मुलांना आपल्या सायन्सवाला दादाच्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करा. थँक्यू सो मच.